ही जी नव्या एक 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 प्रकारे जी चर्चा सुरू झालेली आहे, स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा एक तयारी दाखवली आहे, एक पाऊल पुढे यायची आणि एक पाऊल पुढे जायची. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तयारी दाखवलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का, की या कुटुंबात जे काही मतभेद झाले होते किंवा मतभेद असतील, भावनिक आणि राजकीय, ते मतभेद मिटू शकतात? हो, मी पहिल्यापासून सांगत होतो, की हे दोघे जेव्हा एकत्र येतील, तेव्हा एक महाराष्ट्राला सुवर्ण असा दिवस उगवेल. आणि मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो, इव्हन साहेब असताना किंवा साहेब गेल्यानंतर सुद्धा. पण हं, त्यावेळेस माझा काही ह्या गोष्टीला यश आलं नाही. काही इतर कारणं पण असतील. पण माझी हं. आज सुद्धा मनापासून इच्छा आहे, की दोघांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे काय आहे मतभेद ते विसरून काम करावं. आणि पण आपल्या मराठीमध्ये कालाय चंदू तस्मै नमो. तुम्हाला जेव्हा तुम्हाला हाच एक मुद्दा विचारायचा आहे. तुम्ही एवढा मोठा प्रवास पाहिलाय, शिवसेनेचा इतका मोठा काळ बघितलाय. एक प्रकारे जो गोल्डन इरा होता शिवसेनेचा तो तुम्ही पाहिलाय. तुम्हाला असं वाटतं का, की ठाकरे कुटुंबीय ज्या कारणांमुळे, भावनिक कारणांमुळे दुरावले होते, ती कारणं संपण्याइतकी आता त्यांच्यामध्ये तो दुरावा आहे जो कमी होऊ शकतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा ते पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात आणि एक नवी काहीतरी सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता तुम्हाला खरंच वाटते का? नाही शक्य नाही. काही या जगामध्ये काही अशक्य गोष्ट नसते. तर मनाने आणि आपण विचाराने एकत्र आलो आणि शेवटी काय महाराष्ट्राचं हित बघायला पाहिजे. मराठी माणसाचं हित बघायला पाहिजे. आणि त्यासाठी जर दोघे विसरून जे काही मतभेद असतील नसतील ते विसरून जर एकत्र येत असतील तर त्यासारखी चांगली गोष्ट या महाराष्ट्र घडणं शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हं, आजची हं. परिस्थिती अशी आहे की डिवाइड अँड रूल म्हणतात ना हं, त्याप्रमाणे सगळं राजकारण चाललेलं आहे. तर त्याच गोष्टीला आळा घालायचा असेल तर कुठेतरी हं, अशा गोष्टी घडल्या पाहिजे. तरच आणि हं. तरच महाराष्ट्र आणि मराठी माणूस पुढे जाईल ना.